खडूस बिझनेसमॅन भाग 23. तिला जाग आली तेव्हा ती एका घरात होती. हळूच डोळे उघडून आजूबाजूला पाहिल्यावर समोर रणवीर हात बांधून उभा होता. तर तिच्या शेजारी कमालीचा काळजीने चेहरा सुकून जयदेव राठोड बसले होते. म्हणजे मी अजूनही जिवंत आहे का? कार ज्या वेगाने झाडावर जाऊन आदळली होती ते पाहता एकाच झटक्यात थेट परलोकात पोचले असते. देवाचे आभार. मी वाचले असा विचार निधीचं अंतर्मनात दाटून आला. आता कशी आहेस बेटा? असे विचारत जयदेव राठोड यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिने फक्त संतपणे आपली मान हलवली. तिच्या डोक्याला मोठी पट्टी बांधलेली होती. पण मला नक्की वाचवले कोणी? हा एकच प्रश्न निधीला आतून सतावत होता. निधी, नक्की काय झाले होते? तू एवढी निष्काळजीपणे गाडी का चालवत होतीस? काही कमी जास्त झाले असते तर अनर्थ ओढवला असता. त्यातही लग्नाचा दिवस अगदी जवळ आला आहे, असे जयदेव काळजीने म्हणाले. काही नाही पप्पा, गाडीसमोर अचानक एक कुत्रा आडवा आला. त्यामुळे काय करावे हे सुचलेच नाही, असे ती अगदी हळू आवाजात म्हणाली. देव खूप मोठा आहे म्हणून तुला जास्त दुखापत झाली नाही. रणवीरने अगदी योग्य वेळी तिथे पोचून तुला वाचवले आणि घरी घेऊन आला. डोक्याला मार लागल्यामुळे आणि घाबरल्यामुळे तू शुद्ध हरपली होतीस, असे जयदेव म्हणाले. तिने लगेच रणवीरकडे पाहिले. तो काहीही न बोलता अगदी शांतपणे तिथे उभा होता. तितक्यात जयदेव यांच्या मोबाईलची रिंग वाजली. विक्रांतचा फोन येतो आहे, मी आलोच, असे म्हणत जयदेव बाहेर निघून गेले. आता त्यांच्या जागी रणवीर तिच्या शेजारी येऊन बसला. तुला नक्की काय झालं आहे? काहीतरी वेडेपणा करून स्वतःला संकटात पाडल्याशिवाय तुला चैन पडत नाही का? परवा त्या मॉलमध्ये पडलीस, काल रात्री पिऊन भयंकर तमाशा केलास आणि आज थेट हा अपघात. कोणत्या नक्षत्रावर जन्माला आली आहेस देव जाणे. तुझ्या आजूबाजूला राहणाऱ्या कुणाला तू सुखाने जगू देणार आहेस की नाही? सगळ्यांना फक्त मानसिक त्रास देते आहेस. जर काही गंभीर दुखापत झाली असती किंवा जीवाला काही बरे वाईट झाले असते तर काय केले असतेस? रणवीरने अत्यंत रागाने तिला दटावले. हा माणूस नक्की माझी काळजी करतो आहे की मला विनाकारण टोमणे मारत वरडतो आहे? काही केल्या समजतच नाहीये, असा संभ्रम निधीच्या मनात चक्रावून गेला. मला काहीही झाले तरी तुला काय अडचण आहे? तू तुझ्या रस्ता बघ आणि निघून जा इथून. हुंडा देऊन डोक्यावर घेणारे एखादे सासरे शोध आणि करून घे त्यांच्या मुलीशी लग्न, असे म्हणत निधीने संतापाने आपले तोंड दुसरीकडे फिरवले. बापरे, खरोखरच राक्षसी आहेस तू. मी तुझा जीव वाचवला आहे तर मनापासून थँक्यू सांगायचे सोडून उलट माझ्यावरच वकसते आहेस. मला चांगले माहीत आहे की मला कुणाशी लग्न करायचे आहे. मी भरपूर हुंडा देणारे सासरे शोधणार आहे. काही दिवसात रिकाम्या हाताने फिरणाऱ्या जयदेव राठोडांचा जावई होण्यापेक्षा ते कधीही उत्तमच असेल. मी लग्न करायला तयार झालो तर मुलीचे वडील मला त्यांची मुलगी द्यायला रांगेत उभे राहतील, असे रणवीर तोरा दाखवत म्हणाला. मी एवढं सगळं हक्काने आणि रागाने बोलते आहे तरीही या माणसाला काहीच कसे समजत नाही की सगळे समजून सुद्धा हा मुद्दाम नाटकं करतो आहे. ह्याला विसरणेही शक्य होत नाहीये आणि ह्याच्याशिवाय जगणेही कठीण झाले आहे. या एकाच विचारांनी निधीचे मन आतल्या आत प्रचंड तडफडत होते. मग अजून कशासाठी इथे बसून राहिला आहेस? निघून जा इथून. मला पुन्हा कधी तुझे तोंड दाखवू नकोस. माझ्या लग्नाला सुद्धा यायची गरज नाही आणि चुकून मी मरून गेले तरी माझे प्रेत बघायला सुद्धा येऊ नकोस, असे निधी वरडले. तिचं डोक्यात संतापाची एकच तिडीक उठली होती. आधी नीट बोलायला शिक. काही फरक पडत नाही मला तुझी सेवा करायला. मोठा तोरा दाखवते आहेस. आमच्या घरी शिरा खाऊन आले आहेस ना? कदाचित त्यात तूप जास्त होतं म्हणूनच तुझी चरबी जास्त वाढली आहे. नीट गाडी चालवता येत नाही आणि वरून हवेत उडते आहेस. तुझी सेवा करण्यासाठी मी काही नेहमी तुझ्या मागे मागे फिरणार नाही. हवा तर अजून 2 बॉडीगार्ड भाड्याने ठेवून घे. तेही जमणार नसेल तर
तो तुझा विक्रांत आहे ना, त्यालाच सोबत ठेव. बाय, असे म्हणत रणवीर तिथून तरातरा बाहेर पडला. तिने बेडवरची उशी उचलली आणि पूर्ण ताकदीने त्याच्या दिशेने भिरकावले. हा माणूसच नाहीये. दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची बुद्धीच नाहीये ह्या कपटी माणसाला. फक्त पैसे मोजणे आणि स्वतःचा तोरा दाखवणे एवढेच याला चांगले ठाऊक आहे. असा विचार करत निधी मनातल्या मनात जळपळत होती. बापरे, केवढा तोरा आणि गर्व आहे हिच्यामध्ये, असं विचार रणवीरच्या मनात आला. ही नाश्ता अर्धवट सोडून निघून गेली म्हणून काळजी वाटत होती. तिच्या मागे मागे धावत आलो आणि तिचा अपघात झालेला पाहून माझा जीव कसा खालीवर झाला होता हे फक्त मलाच माहीत आहे. आता मात्र माझ्यावरच ओरडते आहे ही मूर्ख मुलगी. इतकं सगळं झाल्यावरही त्या विक्रांत सोबत लग्न करायला कशी तयार झाले आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करत असूनही बाहेर मात्र किती नाटक करते ही. आता उलट माझ्यावरच सगळं आळ आणते आहे. बघ आता स्वतःच्या कर्माची फळे. मी कधी सांगितले होते का तुला की त्याच्याशी लग्न कर म्हणून? स्वतःच त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा आणि आता माझ्यावर राग काढण्यात काय अर्थ आहे? रणवीर घरी आल्यावर समोर लता आल्या. नाश्ता अर्धवट सोडून तू कुठे गेला होतास रे? ती नाराज होऊन निघून गेली होती ना, म्हणूनच तिच्या मागे गेलो होतो आई. वाटेत तिने गाडी थेट एका झाडावर नेऊन ठोकली आणि मोठा अपघात करून घेतला. तिला तिच्या घरी सोडून मी आत्ताच परत आलो आहे, असे रणवीर म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून लता खूप काळजीने व्याकुळ झाल्या. अरे देवा, तिला जास्त दुखापत तर झाली नाही ना? निधी आता बरी आहे ना रे? त्यांनी तातडीने विचारले. हो आई, ती आता ठीक आहे. डोक्याला थोडं मार लागल्यामुळे ती सुद्धा हरपली होती इतकंच. तू कशाला तिची एवढी काळजी करतेस? एवढा जीव वाचवला तरी एक साधे थँक्यू म्हणायचे सोडून उलट मलाच वाटेल तसे सुनावून तिथून हाकलून दिले त्या गर्विष्ठ मुलीने, असे रणवीर संतापाने म्हणाला. तुला माझीवर अजिबात प्रेम नाही असे म्हणून ती नेहमी वरडत असते, असं विचार रणवीरच्या मनात आला. आता प्रत्येक गोष्ट मी तोंड उघडून स्पष्टपणे सांगायला हवी का? मी दाखवलेले प्रेम तिला कधीच का समजत नाही. ह्या मुलीमध्ये खूप जास्त अहंकार आहे. नेहमी आम्हीच त्यांच्या समोर नमायचे अशी तिची अपेक्षा असते. तिने सांगितले म्हणून मी माझी सगळी मालमत्ता दान करून घरदार विकून हातात पितळेचे भांडे घेऊन थेट रस्त्यावर भीक मागायला उभे राहायचे का? लता त्याला समजावत म्हणाल्या. अरे, तुला तिच्याबद्दल अजून नीट माहीत नाही का? मनातून ती खूप जास्त चांगली मुलगी आहे. तू उगीच तिच्यावर एवढं का राग करतोस? ती तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते रे. पण तुझा हातचं कोरडेपणा राहिला आणि तुझ्यावर असणाऱ्या रागापोटी तिने खरोखरच त्या समोरच्या मुलाकडून गळ्यात मंगळसूत्र बांधून घेतले तर? असं काहीही होणार नाही आई. मला काय करायचे आहे ते मला नीट ठाऊक आहे. मी हिला एवढ्या सहजपणे माझ्या आयुष्यातून जाऊ देईन का? ती हवी तेवढी हवेत उडू दे, शेवटी ती माझीच होणार आहे. तू उगीच काळजी करणे सोडून दे. तुझ्या सुनेला पुन्हा सन्मानाने ह्या घरात परत घेऊन येण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, असे रणवीर म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून लता घालातल्या घालात हसल्या. मी आजवर कितीतरी लव्हर्स पाहिले आहेत रे, पण कुत्र्या मांजऱ्यासारखे एकमेकांशी सतत भांडूनही एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुमच्यासारखी जोडी मी कधीच पाहिली नाही. देव जाणे कधी शहाणपणा येणार आहे तुम्हा दोघांना, असे म्हणत त्या तिथून निघून गेल्या. आईचे बोलणे अगदी 100% खरे होते. आमची जोडी अगदी टॉम अँड जेरीसारखेच आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. आम्ही कितीही भांडलो तरी एकमेकांपासून कधीच दूर राहू शकत नाही. पण बिचारी खूप जास्त घाबरली आहे असे वाटते. तिच्या मनात लग्नाचा विचार आला की ती आतून पूर्णपणे हादरून जाते. आता तरी हिला प्रेमाची खरी किंमत कळायला हवी. माझ्यावर असणाऱ्या रागापोटी ती त्या विक्रांतच्या मागे
धावते आहे. तो तर आधीपासूनच खूप मोठा कपटी माणूस आहे. अजून किती दिवस हे नाटक चालणार आहे? तिच्या पप्पांनी ठरवलेल्या त्या मुहूर्तावर मी स्वतः तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार आणि हक्काने तिला ह्या घरात घेऊन येणार. दुसरीकडे अपघात झाल्याचे समजताच विक्रांत धावत पळत तिच्या घरी आला होता. पण निधीने डोळे उघडले किंवा मिटले तरी तिच्या डोळ्यासमोर फक्त तो खडूस माणूसच येत होता. त्या रणवीरला तिच्या भावना कधीच समजत नाही असे तिला वाटत होते आणि तिच्या मनातील भीतीही त्याला कधी जाणवत नाही अशी खंत निधीच्या मनात सारखी दाटून येत होती. निधी, नक्की काय झाले? तुझा अपघात कसा झाला? आता कशी आहेस तू? विक्रांतने आत येत अत्यंत काळजीने विचारले. तिने विक्रांतकडे पाहत शांतपणे मान डोलावले. ह्या विक्रांतवर मनापासून प्रेम करणे तिला काही केल्यास शक्य होत नव्हते. तिच्या मनात अजूनही पूर्णपणे तो रणवीरच भरून राहिलेला होता. देवा, मी किती मोठी घाई करून बसले आहे. माझ्या स्वतःच्या मनाला फसवून मी ह्या माणसाशी लग्न करायला कसे तयार झाले? हे लग्न माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल का? लग्न झाले नाही तर ह्याच्यावर मोठा अन्याय होईल. मी एका भयंकर कोंडीत अडकले आहे. जर अचानक हे लग्न खरोखरच होऊन गेले तर? अशा विचारांनी निधीचे मन आतून पोखरत होते. निधी, काय विचार करते आहेस? डोके अजूनही जास्त दुखत आहे का? आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया का? विक्रांतने काळजीने विचारले. त्याचा आवाज ऐकून ती भानावर आले. नाही विक्रांत, त्याची अजिबात गरज नाहीये. लहान अशी जखम आहे इतकंच. त्यासाठी हॉस्पिटल कशाला? असे म्हणत तिने चेहऱ्यावर बळजबरीने हसू आणले. पण मग अशी सुकलेली का दिसते आहेस? त्याने पुन्हा विचारले. मला थोडा वेळ विश्रांती हवी आहे विक्रांत. मी तुझ्याशी नंतर बोलते असे ती म्हणाली. खरं तर तिला ह्या क्षणी त्याच्याशी अजिबात बोलण्याची इच्छाच नव्हती. ओके फाईन, तू शांतपणे आराम कर. मी तुला उद्या भेटतो असे म्हणत विक्रांतने तिच्या कपाळावर किस केले आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या ह्या स्पर्शाने तिच्या मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली आणि तिला रडू कोसळले. त्याचा साधा स्पर्शही जर तिला इतकं त्रासदायक वाटत असेल तर भविष्यात त्याच्याशी लग्न करून संसार कसं करायचा? मी खरोखरच खूप मोठी चूक करून बसले आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तो रणवीर माझ्या भावनांशी किंमतच करत नाही आणि ज्याच्याशी माझे लग्न होणार आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात साध्या भावनाही निर्माण होत नाहीयेत. आता मी नक्की काय करू? या एकाच चिंतेने तिच्या मनाचा ताबा घेतला होता. स्वतःचे दुःख सहन न झाल्यामुळे निधी बेडवर पडून ओक्साबोक्शी रडू लागले. त्या घटनेला 1 आठवडा पूर्ण झाला होता. एका दिवशी निधी अचानक रणवीरच्या घरात आले. निधी, काय ग, न सांगता सावरता अशी अचानक कशी आलीस? काय विशेष आहे? असे लता हिने तिला जवळ घेत प्रेमाने विचारले. रणवीर मात्र दूर उभा राहून तिच्याकडे अगदी शांतपणे पाहत होता. हो सासूबाई, माझे लग्न नक्की झाले आहे ना, म्हणूनच ही लग्नपत्रिका द्यायला आले होते असे ती म्हणाले. पण तिची नजर मात्र फक्त रणवीरला शोधत होती. तिचे ते बोलणे ऐकून तिथेच बसलेल्या आजीला खूप जास्त राग आला. आहा, आली मोठी शहाणी. माझ्या नातवाला नकार देऊन थेट दुसऱ्याशी लग्न करायला निघालेस आणि आता ह्या घराशी तुझं काय संबंध उरलाय? इथे कशाला लग्नपत्रिका द्यायला आलेस? असे उद्योग करून माझ्या नातवाचे मन अजून किती दुखवायचे आहे तुला? आजीने मोठ्या आवाजात तिला पायलावर घेतले. ओहो, तुमच्या नातवाला मी मिळाले नाही म्हणून तो काय पिऊन देवदासासारखा रस्त्यावर फिरतो का आजी? आरशात त्याचे तोंड बघा आधी. मला सोडून तो अजून 3 मुलींना घेऊन फिरतोय असं त्याचा तोरा आहे आणि तुम्ही त्याला उगीच बिचारा समजत आहात. ती ताडकन म्हणाली. बाप रे, केवढी जीभ चालते हिची. आजीला सुद्धा उलट उत्तर देते आहे ही गाठी मुलगी.
तिचे ते वागणे पाहून रणवीरने रागाने आपले तोंड फिरवले आणि तो थराथरा स्वतःच्या रूमकडे निघाला. ती सुद्धा न थांबता तिच्या मागे मागे धावत आली. "ये रणवीर, थांब ना. असं पाठी फिरवून का पळतो आहेस? मी तुलाच लग्नपत्रिका देण्यासाठी आले आहे," ती मागून ओरडली. "तुझी मेमरी काय शॉर्ट टाईम आहे का गं? त्या दिवशी स्वतःच ओरडून सांगत होतीस ना की माझं लग्नाला येऊ नकोस, माझे प्रेत बघायला सुद्धा येऊ नकोस म्हणून. मग आता कशासाठी पत्रिका देऊन हाक मारत आली आहेस?" रणवीरने मागे वळून विचारले. "हे बघ, हेच ऐकून माझं संताप होतो. माझी ही लग्नपत्रिका पाहून तरी तुला थोडी अक्कल येईल, माझे प्रेम समजेल असे मला वाटले होते. पण तुझे हृदय म्हणजे निव्वळ दगडाचे आहे. लाज, शरम आणि प्रतिष्ठा ह्या तिन्ही गोष्टी तू गुंडाळून ठेवल्या आहेस. मी तुला शाप देते, तुला पुढे कोणीतरी काळी झाडी आणि तिरळे डोळे असलेलीच मुलगी मिळेल," असे म्हणत निधीने एका दमात त्याला वाटेल तसे सुनावले. "ए, नक्की समस्या काय आहे तुझी?" रणवीरने वैतागून विचारले. "माझे लग्न ठरले आहे रे," ती रडवेली होऊन म्हणाली. "हो तर मग कर ना लग्न. लग्न करून छान 3-4 मुले पदरात घे आणि 100 वर्षे सुखाने संसार कर. नको कोण म्हणत आहे तुला?" रणवीर म्हणाला. "ह्याचा अर्थ तुझे माझ्यावर कधी प्रेमच नव्हते तर फक्त नाटक करत होतास का? शेवटी माझ्या प्रेमापेक्षा तुला पैशाचीच किंमत जास्त वाटली ना?" असे ती चिडून म्हणाली. "बर, मी तुला एक सरळ सांगतो. मी माझी 400 कोटींची संपत्ती एका वृद्धाश्रमला दान करून टाकतो. तू पण तुझ्या पप्पांची सगळी मालमत्ता माझ्या नावावर करून दे. तुला पैशापेक्षा मीच जास्त महत्त्वाचा आहे ना? मग तुझ्या पप्पांना पण त्याच वृद्धाश्रमात पाठवून देऊया. काय म्हणतेस? संपत्तीशिवाय जगण्यात काय अर्थ आहे?" रणवीरने मुद्दाम तिची जळण वाढवण्यासाठी विचारले. त्याचे ते शब्द ऐकताच तिने संतापाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. "माझ्या पप्पांना वृद्धाश्रमात पाठवणारा तू कोण लागतोस? असा घाणेरडे विचार फक्त तूच करू शकतोस. आमचे पप्पा अजूनही खूप खंबीर आणि ताकदीचे आहेत. मी लग्न करून सासरी निघून गेले तरी ते स्वतः कमवून खातील. तुझ्यासारख्या कडूस माणसाशी बोलत उभी आहे, हाच माझा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. ठीक आहे, तुला जसं जगायचंय तसं राहा. तुला पैशाची जास्त हाव आहे ना, मग सुखात राहा त्या पैशासोबत. माझं लग्नाला यायची इच्छा नाही आहे ना, मग अजिबात येऊ नकोस. हीच आपल्या दोघांची शेवटची भेट असेल," असे म्हणत निधीने जोरात आवाज चढवला आणि ती तिथून ताडकी-पडकी बाहेर पडू लागली. तितक्यात रणवीरने तिचा हात धरून तिला ताकदीने मागे वळले आणि थेट तिच्या ओठांवर आपले ओठ टेकून तिला किस केले. त्याच्या अचानक केलेल्या कृतीने निधी पूर्णपणे शांत आणि स्तब्ध झाली होती. तो नक्की काय करतो आहे हे समजायलाच तिला काही क्षण लागले. तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये पूर्णपणे अडकले होते. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते, पण तरीही तिच्या मनाला त्याच्यापासून दूर जावेसे वाटत नव्हते. ती त्याच्या बाहूंमध्ये पूर्णपणे विरघळून गेली होती. एक दीर्घ किस नंतर रणवीरने हळूच आपले ओठ मागे घेतले आणि तिला मोकळे केले. ती आपले डोळे मिचकावत फक्त रणवीरकडे एकटाक पाहत उभी राहिली. "काय ग, असं काय पाहते आहेस?" "किस करावंसं वाटलं म्हणून केलं. कारण माझं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे. मी तुला कितीतरी वेळा वरडून वरडून सांगितलं, पण तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाहीये. तुझ्या डोक्यात फक्त तोच कचरा भरला आहे. त्याला मी तरी काय करणार? मला जगण्यासाठी तुझं प्रेमही पाहिजे आणि पैसाही पाहिजे. तुम्ही दोघंही माझं जीव आहात. मी कुणालाच सोडू शकत नाही," असे रणवीर म्हणाला. हा कपटी माणूस कितीही झालं तरी आपली ती जुनीच वृत्ती सोडायला तयार नाहीये, असं संताप निधीच्या मनात आला. माझे लग्न ठरले आहे हे माहीत असूनही आणि आज मी स्वतः हातात लग्नपत्रिका धरून ह्याच्या समोर उभी असतानाही हा एकदा तरी मनापासून तूच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस असे का बोलत नाही? ह्याच्या डोक्यात पैशाचे केवढे मोठे भूत जडले आहे
देव जाणे. ठीक आहे, चल सोड आता. प्रेमासाठी मी कशाला उगाच किस करून घेऊ. नकोय मला तुझं हे प्रेम. तू तुझ्या पैशावरच प्रेम कर, त्याच पैशाशी लग्न कर आणि त्याच्यासोबतच तुझी फर्स्ट नाईट साजरी कर, असे निधी संतापाने तावातावामध्ये म्हणाले. ए निधी, आपल्या दोघांच्या मध्ये तू उगीच त्या पैशाला का आणते आहेस? त्या पैशालाच काय तुझी सवत बनवायची आहे का? हे बघ, आधी आपण लग्न करून घेऊया, त्यानंतर शांतपणे निवांत बसून ह्या सगळ्या विषयावर सविस्तर बोलू. काय म्हणतेस? असे विचारत रणवीरने पुन्हा तिचा हात धरला. तिने झटकन आपला हात सोडून घेतला. ओ हो, म्हणजे आधी लग्न करून फर्स्ट नाईट उरकून आणि 3 मुलं बाळं पदरात पडल्यावर मग निवांत बोलायचे आहे का? ती चिडून ताडकन म्हणाली. हो, तसे केलं तरी चालेल. ओके, असे म्हणत रणवीरने डोळा मिचकावला. बाप रे, केवढा मोठा लबाड माणूस आहे हा. बोलण्यात इतकं पटाईत आहे की हवेतच महाल बांधून मोकळा होईल, असा प्रचंड संताप निधीच्या मनात आला. तुझ्या तोंडाचा एका शब्दावरही माझा विश्वास नाहीये. तू एकदा तरी मनापासून तूच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस असे का सांगत नाहीस? तुझ्यासारख्या माणसावर मी कसा विश्वास ठेवू? पैशासाठी तू मला कधीही विकून मोकळा होशील. नको मला काही. मी आता जाते आहे. माझ्या लग्नाला मात्र न विसरता नक्की ये, असे म्हणत निधीने ती लग्नपत्रिका जबरदस्तीने त्याच्या हातात कोंबली आणि ती तिथून निघून गेली. ओफ, केवढी जीभ चालते हिची. जणू बॉम्बची वातच लागली आहे. 1 मिनिट सुद्धा हिचे तोंड शांत राहू शकत नाही का? असा विचार रणवीरच्या मनात आला. दुसऱ्या कोणाशी लग्न करताना हिला इतका त्रास होतो आहे, तर मग त्या लग्नाला हिने होकारच का दिला? आता मला नको म्हणून निघून गेली आहे, पण उद्या जेव्हा तिचे लग्न होईल आणि मी स्वतः तिच्या डोळ्यासमोर उभा राहीन, तेव्हा ती नक्कीच एका डोळ्याने रडत बसेल. रणवीर, तुझे आयुष्य खूप अडचणी भरलेले आहे रे, असं एक विचार रणवीरच्या अंतर्मनात अचानक दाटून आला. ते तर करायचं आहे. या हट्टी मुलीला सांभाळून सुखाने राहणे कसे शक्य आहे? पण ठीक आहे, लग्नाचा दिवस येईपर्यंत जरा धीर धर. माझी राणी, तुला स्वतःच्या हाताने मंगळसूत्र बांधून या घराची खरी राणी बनवूनच मी गप्प बसेन. असा पक्का विचार करत रणवीर मनातल्या मनात हसला. इतक्यात लता खोलीचं आत आल्या. रणवीर, तू जे करतो आहेस ते अजिबात योग्य नाही रे. तिला स्पष्टपणे सगळं सांगायला हवे होते ना. बिचारी खूप जास्त दुखावली गेली आहे असे वाटते. रडत रडतच निघून गेली ती येथून. कोणत्याही मुलीच्या डोळ्यात असे पाणी काढू नये बाळा. ती मुलगी आधीच खूप घाबरलेली आहे. बिचारी आहे ती, असे लता कळवळून म्हणाल्या. आई, तू त्या भांडकुदल मुलीला बिचारी म्हणते आहेस का? तिच्यामुळे माझ्या मनाला किती त्रास झाला आहे ह्याची तुला कल्पना आहे का? मला सोडून जाऊ नकोस म्हणून मी तिच्याकडे गायवाय केली होती, तरीही ती निघून गेली. तिला तिच्या तो हट्टीपणाचा सर्वात मोठा वाटतो. मी जर जाऊन तिचे हे लग्न थांबवले नाही तर ती खरोखरच त्या विक्रांतकडून गळ्यात मंगळसूत्र बांधून घेईल. माझ्याबद्दल तिला जरा तरी काळजी आहे का? रडायची असेल तर हवं तेवढं रडू दे तिला. ही परिस्थिती तिने स्वतःच वळवून घेतली आहे, असे रणवीर अतिशय कडक आणि तिखट स्वरात म्हणाला. असे बोलू नकोस बाळा. कोणतेही नाते टिकवून ठेवायचे असेल तर दोघांपैकी एकाला तरी नमते घ्यावेच लागते. तिचा हट्ट मोठा आहे आणि तुझा स्वतःचा तोरा मोठा आहे. तू तिचे लग्न थांबवणार आहेस हे तरी ठीक आहे, पण पुढेही जर तुम्ही दोघे असेच रोज कुत्रा मांजरासारखे भांडून एकमेकांपासून दूर होत राहिलात तर काय होईल? तुमचा हा हट्ट कधीतरी संपणार आहे की नाही? असे लता त्याला समजावत म्हणाल्या. तिला आतापर्यंत तिची चूक चांगलीच उमजली आहे आई. माझ्यापासून दूर जाणे सहन न झाल्यामुळे ती आतल्या आत प्रचंड तडफडते आहे. मला पूर्ण खात्री आहे की यापुढे ती मला सोडून जगण्याचे किंवा जाण्याचे धाडस कधीच करणार नाही, असा ठाम विश्वासच रणवीरने आपल्या आईसमोर व्यक्त केला. ते काहीही असो बाळा, पण लग्नाच्या दिवशी नक्की काय करायचे आहे हे तू ठरवले आहेस ना? ते मला तरी सांग.
जर ऐनवेळी काही गडबड झाली तर तुम्हा दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे असे काही करू नकोस ज्यामुळे अनर्थ घडेल, असे लता काळजीच्या स्वरात म्हणाल्या. तसे काही होणार नाही आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त लग्नाच्या मंडपात येऊन तुझ्या मुलाला आणि सुनेला आशीर्वादाचा अक्षत टाक, एवढेच तुझे काम आहे, असे म्हणत रणवीर घालातल्या घालात हसला. पण तरीही लता यांच्या मनातील दागदुख कमी झाले नव्हते. दुसरीकडे दिवसेंदिवस मी आतून पूर्णपणे खचून जात आहे. माझ्या लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येतो आहे तशी माझी अस्वस्थता अधिकच वाढते आहे. कदाचित तो रणवीर बदलेल, मला कायमची गमावण्याची भीती वाटून तरी तो स्वतःमध्ये काहीतरी बदल करेल ह्या एकाच आशेवर मी दिवस मोजत होते. पण तो माझा निव्वळ भ्रम ठरला. मी विचार केला होता तसं तो अजिबात बदलला नाही. त्याने साधी एक विचारपूस करण्यासाठी मला फोन सुद्धा केला नाही. मी ते रोज त्याच्या आठवणी डोळ्यात पाणी आणून रडते आहे. आणि तो मात्र तिथे किती आरामात आणि मजेत जगतो आहे, देव जाणे. असा दुःखद विचार करत निधीच्या अंतर्मनाची प्रचंड धडपड होत होती. निधी आरशासमोर बसून फक्त आणि फक्त त्याच्याबद्दलच विचार करत हरवून गेलेल्या त्या मुलीला जयदेव यांच्या गंभीर आवाजाने अचानक भानावर आणले. या पप्पा, ती स्वतःला सावरत म्हणाली. खोलीच्या आत येत जयदेव तिच्या शेजारी बेडवर बसले. काय विचार करते आहेस माझ्या लाडक्या मुली? लग्न झाल्यावर हे घर सोडून जावे लागणार, ह्याच विचाराने मन सुकले आहे का तुझे? तू अजिबात काळजी करू नकोस, असे ते प्रेमाने म्हणाले. तू अजिबात घाबरू नकोस बाळा. तो विक्रांत तुझं भूतकाळ विसरायला लावून तुला खूप सुखात ठेवेल. तो खरोखरच खूप चांगला मुलगा आहे. तुला त्याच्यासारखं पती मिळतो आहे याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे. तोच तुझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार आहे, असे जयदेव कौतुकाने म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून निधीचे डोळे पाण्याने पूर्णपणे भरून आले आणि तिला रडू कोसळले. तिने धावत जाऊन त्यांच्या छातीवर डोके टेकवले आणि ती ओक्साबोक्षे रडू लागली. पण बिचाऱ्या पप्पांना तिच्या ह्या डोळ्यातील पाण्याचे खरे कारण काही केल्या माहीत नव्हते. रडू नकोस निधी. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला पतीच्या घरी जाताना असेच दुःख होते. मी तुला जीवापाड जपले आहे. तुला निरोप देताना माझ्या मनालाही खूप मोठा वेदना होत आहेत. पण म्हणून काय झाले? वडील म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडावेच लागेल ना, असे म्हणत जयदेव यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. एका बाजूला पप्पांना सोडून जाण्याचे भयंकर दुःख आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे खरे प्रेम कायमचे गमावल्याची ती जीवघेणी वेदना. मनात चाललेली ही घुसमट मी आता कुणाजवळ बोलू? आज जर माझी आई जिवंत असती तर तिच्या कडेवर डोके टेकवून मी माझे सगळे दुःख मोकळे केले असते. अशी एक आर्तहाक निधीच्या अंतर्मनातून आले. मी खरोखरच खूप अभागी मुलगी आहे. माझ्या आयुष्यात मी आजवर घेतलेला एकही निर्णय कधी योग्य ठरला नाही. आता तर थेट त्या विक्रांतसोबत माझे लग्न होत आहे. पुढे माझे आयुष्य कसे असेल? मी कधी खरोखरच सुखात राहू शकेन का? माझ्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचेही आयुष्य उद्ध्वस्त तर होणार नाही ना? की मी आताच पप्पांना स्पष्टपणे सांगून टाकू की मला हे लग्न करायचे नाही? पण ते कसे शक्य आहे? पप्पा ह्या लग्नामुळे खूप जास्त आनंदी आहेत. मी त्यांचा हा आनंद एका क्षणात कसा हिरावून घेऊ? त्यात बर म्हणून तो विक्रांत माझ्याबद्दल मनात केवढी मोठी स्वप्ने बाळगून बसला आहे. त्याला मी अशी कशी पासू? ह्याच भयंकर विचारांनी तिचे डोके जणू फुटून निघते की काय असे तिला वाटत होते. ठीक आहे बाळा, तू जास्त विचार करू नकोस. आता शांतपणे झोपून घे, असे म्हणत जयदेव यांनी तिला बेडवर झोपवले. अंगावर चादर पांघरली आणि खोलीची लाईट बंद करून ते बाहेर निघून गेले. पण निधीचे डोळे मात्र सतत पाण्याने भरून वाहतच होते. बघता बघता अखेर लग्नाचा तो दिवस उजाडलाच. तिचे मन अगदी मेलेल्या माणसासारखे झाले होते. पार्लरच्या मुली तिची नवरीसारखी नटवून करत होत्या.
पण ती मात्र एखाद्या जिवंत प्रेतासारखी शांत बसून होती. तिला कशातच रस उरला नव्हता. केवळ रणवीरवर असणाऱ्या रागापोटी जेव्हा तिने ह्या लग्नाला होकार दिला, तेव्हा भविष्यात एवढी मोठी किंमत चुकवावी लागेल आणि इतकी भयंकर कोंडी होईल ह्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझ्या ह्या परिस्थितीला शेवटी मी स्वतःच जबाबदार आहे का? असे एक कंत निधीच्या अंतर्मनाला सारखी पोखरत होती. नाही, या सगळ्याला तो कपटी रणवीरच कारणीभूत आहे. माझ्या मनाचे तुकडे तुकडे करणारा तोच आहे. त्याच्यामुळेच आज माझ्यावर ही मरणाची वेळ आली आहे. माझ्याकडे अजूनही थोडा वेळ शिल्लक आहे. मी शेवटची एकदा त्याच्याशी बोलून पाहू का? हो, मी बोलणारच, कारण यानंतर मला पुन्हा कधीच अशी संधी मिळणार नाही असं पक्का विचार करत तिने तातडीने त्याला फोन लावला. हॅलो, समोरून रणवीरचा आवाज आला. मला तुझ्याशी तातडीने बोलायचे आहे. आपण पूर्वी जिथे फोटोशूट केले होते त्या जुन्या जागेवर लगेच ये. आत्ताच्या आत्ता, असे अत्यंत गंभीर स्वरात सांगत निधीने लगेच फोन कट केला आणि ती तिथून धडक निघाली. मॅडम, तुम्ही कुठे चाललात? तुमचे मेकअप अजून पूर्ण व्हायचे आहे, असे पार्लरची मुलगी पाठीमागून ओरडली. मी फक्त 5 मिनिटात आले, असे घाईघाईने उत्तर देत ती तिथून बाहेर पडली आणि त्या जागेवर जाऊन त्याची वाट पाहू लागली. पुढच्या अवघ्या 2 मिनिटातच रणवीर तिथे हजर झाला. ओ हो, काय ग बांडकुदळ मुलगी, आज तर खूपच सुंदर आणि छान दिसते आहेस. लग्नाच्या दिवशी नवरीने असेच नटून थटून राहायला हवे, नाहीतर तुझा तो नवरा लग्नाच्या मांडवातूनच पळून जायचा, असे म्हणत रणवीरने त्याची ती जुनीच खोडकर पद्धत वापरून तिची मस्करी केली. त्याचे ते शब्द ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी इथे जीव घेण्या अस्वस्थतेत तडफडते आहे आणि ह्या माणसाला मात्र माझे चट्टा सुचते आहे, असा भयंकर संताप निधीच्या मनात उसळला. हे बघ, तुझे हे पालतू जोक्स ऐकून हसण्याच्या मनस्थितीत मी अजिबात नाहीये. मी तुला इथे कोणत्या तरी वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी बोलवले आहे, ती अत्यंत गंभीर स्वरात म्हणाली. ठीक आहे, काय आहे ते बोल, रणवीर म्हणाला. रणवीर, प्लीज आता तरी तुझी ही मस्करी थांबव ना. आज जर तू मला गमावलेस तर कायमचे गमावून बसशील. रणवीर, तुला खरंच माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये का? माझ्यासोबत आयुष्य जगावे अशी तुझी साधी इच्छाही नाही का? मी तुझ्यासोबत राहण्याची हजारो स्वप्ने पाहिली होती. तुझ्यावर अगदी प्रामाणिकपणे प्रेम केले होते, पण त्या बदल्यात माझ्या पदरात काय पडले? रणवीर, आज माझे लग्न आहे रे. अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का? तू मनापासून प्रेम केलेली मुलगी आज दुसऱ्या कुणाची पत्नी व्हायला निघाली आहे, हे पाहून तुझ्या मनाला साध्या वेदनाही होत नाहीयेत का? असे म्हणत निधीने आपल्या हृदयातील सगळी कोंडी आणि दुःख त्याच्या समोर मोकळे केले. तिच्या तो रडवेला चेहरा पाहून रणवीरने तिचे तोंड आपल्या दोन्ही हातांच्या वंजळीत धरले. अरे रे, खूपच वाईट वाटतंय बघून. शेवटी माझ्याकडून तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही ना. जाऊ दे, आता रडू नकोस. मी तुमच्यासाठी हनीमूनचे तिकीट बुक करून देतो. सांगा कुठे जायचे आहे? स्वित्झर्लंड किंवा पॅरिस नको, तिथे खूप जास्त खर्च होईल. त्यापेक्षा महाबळेश्वर किंवा गोवा ठीक राहील ना, असे म्हणत रणवीरने पुन्हा तिची कोड काढली. त्याचे ते उपरोधिक शब्द ऐकताच तिने पायातली चप्पल ताडकन हातात काढली. तोपर्यंत तो तिथून हसत पाठी पळाला होता, तरीही तिने ती चप्पल पूर्ण ताकदीने त्याच्या दिशेने भिरकावली. थांब तिथेच, लोफर कुठला. या जन्मात तुझे कधीच कल्याण होणार नाही. माझं शाप तुला नक्की बाधेल. माझ्या भावनांशी खेळून तू माझ्या प्रेमाची अशी थट्टा उडवलीस ना, तुला देवाच्या घरी कधीच माफी मिळणार नाही, असे म्हणत निधी रस्त्यावरच जोरात ओरडली. ए जाग भांडकुदळ मुलगी, तुझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करेल? तसलं मोठं भाग्य मला अजिबात नको आहे बाई.
त्या पोलिसाशीच लग्न करून सुखात राहा असे म्हणत रणवीर पुन्हा जोरात हसत तिथून निघून गेला. तिचे रडू आता थांबत नव्हते. ती तिथेच गुडघ्यांवर खाली कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. माझ्या ह्या डोळ्यातील पाण्याचं थेंबाची जराही किंमत नसलेल्या ह्या वाईट माणसासाठी मी असे किती वेळ रडत बसू, असा एक पश्चाताप निधीच्या अंतर्मनाला अस्वस्थ करत होता. मी त्याला नको आहे ना, म्हणजेच त्याने माझ्यावर केवळ टाइमपास म्हणून प्रेम केले होते का? नाही, आता मी त्याच्यासाठी अजिबात रडणार नाही. मी या लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे असा पक्का निश्चय करत तिने स्वतःला सावरले. ती आपले डोळे पुसत तिथून बाहेर पडली. तिचे मन ह्या वेळेस पूर्णपणे दगडासारखे कठोर झाले होते. मॅडम, काय झाले? तुम्ही रडत आहात का? तुमचे सगळे मेकअप खराब झाले आहे असे विचारात पार्लरच्या मुलीने पुन्हा तिचे मेकअप नीट करायला सुरुवात केली. मुहूर्ताची वेळ झाली तशी ती लग्न मंडपात आली आणि अंतपटाच्या पाठीमागे उभी राहिली. तिचे हृदय आतून प्रचंड धडधडत होते आणि मनामध्ये एकच आक्रोश चालला होता. रणवीर, तू माझ्या सगळ्या स्वप्नांचा चूर्ण करून टाकलास ना. मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही असे एक तीव्र चीड निधीच्या मनात सारखी दाटून येत होती. इतक्यात तो अंतपट बाजूला सरकला. ती आणि विक्रांत एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना वरमाळा घातली. तिचे हात कमालीचे तरतरत होते. हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबून इथून कुठेतरी पळून जावे असे तिला वाटत होते, पण तिचे पाय जागेवरून हलत नव्हते. सावधानं मंगलाष्टके पूर्ण होताच पंडितजींनी मोठ्या आवाजात ओरडायला सुरुवात केली आणि विक्रांतने तिच्या गळ्यात 3 गाठी मारून मंगळसूत्र बांधले. नाही, हे काय होऊन गेले? माझे लग्न खरोखरच त्या विक्रांत सोबत झाले का? अरे देवा, हा माझं एखादे वाईट भ्रम किंवा स्वप्न असायला हवे. हे सत्य असू शकत नाही. असा भयंकर धक्का तिच्या मनाला बसला. मला हे लग्न अजिबात मान्य नाही. माझे फक्त रणवीरवर प्रेम आहे. मला हे लग्न नको आहे असे म्हणत ती मोठ्याने वरडली. पण वेळ निघून गेली होती. मंगलाष्टकांच्या आणि सनाई चौघड्यांचं त्या मोठ्या आवाजात तिचा तो आक्रोश कोणालाच ऐकू गेला नाही. तिचे मन आणि तिचे शरीर पूर्णपणे सुन्न झाले होते. शुद्ध हरपून खाली कोसळताना ती ते समोर उभा असलेला विक्रांतच्या छातीवरच विसावली. अरे देवा, हिच्यावर प्रेम केल्यामुळे आता फक्त पायातली चप्पलने मार खाणेच बाकी राहिले होते माझे. केवढा हा भयंकर राग या काजगा मुलीचा. आज ती खरोखरच खूप जास्त घाबरलेली दिसते आहे. बघू दे आता तिला. त्या विक्रांतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची हीच खरी शिक्षा आहे तिला. असा एक कट्याळ विचार रणवीरच्या मनात सतत चक्रावून येत होता. त्या दिवशी त्याने स्वतःच्या घरातील सगळ्या माणसांना या लग्नासाठी बोलावून आणले होते. आपल्या घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करणे कसे शक्य आहे, पण तो नक्की काय प्लॅन करून तिथे आला आहे हे मात्र तिथल्या इतर कोणालाच माहीत नव्हते. ए नातवा, काय रे, नक्की चाललंय काय तुझं? तिच्या लग्नात तू आम्हाला सगळ्यांना कशासाठी वळून आणले आहेस? केवढा तो तोरा आणि माज आहे त्या मुलीचा. त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर ती कशी तावातावामध्ये बोलत होती आणि तुला तरी साधीलाच शरम सुद्धा नाही का? तिने तुला रिजेक्ट करून दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले आहे आणि तू मात्र बघावं तर डोळे पाडून तिच्याच लग्नात मजेत फिरतो आहेस असे म्हणत आजीने अत्यंत संतापाने आणि वैतागून त्याला पैलावर घेतले. अहो आजी, तू एवढी काय वाटवट करते आहेस सतत? तुला आधीच बीपीचा त्रास आहे ना? लग्नात आलोय ना, मग गुपचूप छान जेवण करायचे आणि निघून जायचे. इतकंच करायला हवे. उगाच नको तितका टेन्शन घेऊन स्वतःचा ब्लड प्रेशर का वाढवून घेतेस? लग्न मात्र खूपच जास्त ग्रँड आणि ताटामाटात होते आहे. जेवणामध्ये काय काय मस्त आयटम्स बनवले असतील ना असे म्हणत साहित्याने जिभेवरून ओठ फिरवत तोंड चाटायला सुरुवात केली. या लहान चटकेनाला
फक्त कानाची चिंता सतावत असते नेहमी. एखाद्या डाबा चालवणाऱ्या मुलाच्या गळ्यात हिला कायमची बांधून टाकायला हवी, म्हणजे हिची ही कानाची हाव शांत होईल. असा विचार करत रणवीरने हसून कपाळावर हात मारला. नीट बघ लता तुझ्या लाडक्या मुलीला. ती तर फक्त माझ्या मरणाचीच वाट पाहत आहे. कोणत्या वाईट नक्षत्रावर जन्माला घातलेस ह्या पोरीला देव जाणे. मोठ्या माणसांशी कशा प्रकारे बोलायला हवे याचे साधे बाण नाही हिच्यामध्ये. आधी हिच्यासाठी एखाद्या काळा सावळा किंवा जाड्या मुलगा शोधा आणि लग्न करून तातडीने सासरी पाठवून द्या हिची कोड मोडायला, असे म्हणत आजीने पुन्हा आपला संताप व्यक्त केला. आई शपथ, माझ्या घरचा हा फॅमिली ड्रामा तर थेट लग्नाच्या मंडपात संपायचं नाव घेत नाहीये. कुठेही गेले तरी यांचे हे भांडण सुरूच असते, असा एक वैतागलेला विचार रणवीरच्या मनात येऊन गेला. अहो सासूबाई, आता बास करा तुमचे हे बोलणे आणि शांत बसा. ए साहित्या, तुला मोठ्यांसोबत कुठे आणि कसे बोलायचे हे समजत नाही का? दोघांनीही आता थोडा वेळ गुपचूप बसा इथे. आपण इथे लग्नासाठी आलो आहोत, भाजी मार्केटमध्ये नाही. आजूबाजूचे लोक पाहतील तर काय विचार करतील आपल्याबद्दल, असे म्हणत लता यांनी त्या दोघींनाही दटावून शांत केले. आजी, तुला तुझ्या नातवाचे लग्न पाहायचे होते ना, मग आता डोळे भरून नीट पाहून घे. असा सोन्यासारखा प्रसंग तुला पुन्हा कधी बघायला मिळणार नाही. अजून थोड्याच वेळात ह्या लग्नाच्या मंडपात नवरा म्हणून येणारा मीच आहे, असे रणवीर म्हणाला. त्याच्या त्या वाक्याने तिथल्या सगळ्यांचीच बोलती बंद झाली. लता सोडून बाकी सगळेजण तोंडात बोटे घालून कमालीचा आश्चर्याने त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. अरे दादा, नक्की काय बोलतो आहेस तू? डोके ठिकाणावर आहे का तुझे? या वहिनीच्या नादात तू पूर्णपणे पागल झाला आहेस असे वाटते मला, साहित्य आश्चर्याने म्हणाले. ए, बंद कर तुझे तोंड आणि थोडा वेळ शांत उभी राहा तिथे. प्रत्येक गोष्टीत आपले नाक खुपसण्याची काय गरज आहे तुला? निधीच्या लग्नात मी तुम्हा सगळ्यांना इथे केवळ प्रेक्षक म्हणून आणले आहे असे वाटले का तुला? मी इथे स्वतःच्या लग्नाचा तो सोहळा डोळे भरून पाहण्याचे भाग्य मिळवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना घेऊन आलो आहे. आता जास्त न बोलता गुपचूप उभे राहा, असे रणवीरने तिला खोट्या रागाने दटावले. ठीक आहे, तुला जे करायचे आहे ते कर, पण जेवण नक्की किती वाजता आहे तेवढं सांग, असे म्हणत साहित्याने डोक्याला हात लावला. तितक्यात सूरज तिथे आला. हाय आंटी, तुम्ही इथे, असं म्हणत त्यांनी लता यांच्याशी संवाद साधला. पण आईला मात्र त्याची ओळख पटत नव्हती. त्या काहीशा विचारात पडलेला असतानाच, मी कोण आहे ओळखलं नाही का आंटी? त्या दिवशी त्या मुन्नूला घेऊन तुमच्या घरी आलो होतो ना, असे म्हणत त्यांनी आपली नजर त्या साहित्याकडे वळवली. अरे देवा, हा माणूस माझ्या बहिणीवर लाईन मारतो आहे का? मला अजून काय काय पाहावे लागणार आहे कुणास ठाऊक. बिचाऱ्याचे नशीबच खराब दिसते आहे. स्वतःहूनच आपल्या विनाशाला आमंत्रण देतो आहे हा, असा एक मिश्किल विचार रणवीरच्या मनात चमकून गेला. ओ हो, आता आठवलं मला. कसा आहेस बेटा तू, असे लता यांनी हसून विचारले. हो आंटी, मी अगदी मजेत आहे, असे हसत तो त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहिला. रणवीरने एकदा आपल्या घड्याळाकडे पाहिले. मुहूर्ताची वेळ अगदी जवळ येत चालली होती. तो तातडीने तिथून बाहेर पडला आणि आपल्या 22 सासऱ्यांचा म्हणजेच जयदेव यांचा शोध घेऊ लागला. ते तिथे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात अत्यंत व्यस्त होते. त्यांना अनेक प्रतिष्ठित व्यक्ती ओळखत असल्यामुळे तिथे मीडियाचे लोक सुद्धा मोठ्या संख्येने हजर होते. रणवीर अगदी शांतपणे त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि त्याने स्वतःचे स्टाईल मारले. काय झाले रणवीर, काही हवे आहे का तुला, जयदेव यांनी विचारले. सर, मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते, अगदी प्रायव्हेटमध्ये. त्या विक्रांतला सुद्धा सोबत घेतले तर खूप जास्त चांगले होईल, असे रणवीर म्हणाला. असे नक्की काय झाले आहे? आत्ताच्या आत्ता बोलणे एवढे गरजेचे आहे का, त्यांनी गंभीर होत विचारले. हो सर, हा खरोखरच खूप जास्त इम्पॉर्टंट विषय आहे. तो विक्रांत कुठे आहे? रूममध्ये रेडी होतोय का?
आपण तिथेच जाऊन बोलूया चला. असे म्हणत रणवीरने डोळा मिचकावला. त्यांना नक्की काय चालले हे काही समजत नव्हते. तरीही ते शांतपणे त्याच्या मागे मागे चालू लागले. रणवीर त्यांच्यासोबत खोलीच्या आत आला तेव्हा नवरदेवाचा वेशात नटून थटून तयार असलेला तो विक्रांत तिथेच उभा होता. रणवीरला समोर पाहताच त्याचा कपाळावर आट्या पडल्या. हा माणूस लग्नाच्या दिवशी नक्कीच काहीतरी गोळ घालणार अशी एक अनामिक भीती विक्रांतच्या मनात पहिल्यापासूनच घर करून राहिली होती. त्या दोघांना एकत्र आलेले पाहून, काय झाले सर, काही अडचण आहे का, असे विचारत विक्रांतने आपल्या भावी सासऱ्यांकडे म्हणजे जयदेव राठोड यांच्याकडे पाहिले. काय माहित नाही विक्रांत, हा रणवीर आपल्यासोबत काहीतरी खूप महत्वाचे बोलायचे आहे असे म्हणतोय, असे म्हणत त्यांनी रणवीरकडे पाहिले. ते ऐकूनच विक्रांतचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. सर, हे काय बोलायचे टाइम आहे का, मुहूर्ताची वेळ टाळत चालली आहे. आता जे काही असेल ते लग्न झाल्यावर निवांत बसून बोलूया, असे म्हणत विक्रांतने घाई गडबड करायला सुरुवात केली. बाप रे, केवढा मोठा लबाड माणूस आहे हा. म्हणूनच तर याने माझ्या कमिशनर सासऱ्यांना इतक्या सहजपणे आपल्या खोट्या जाळ्यात ओढून वेडं बनवलं आहे, असा एक विचार रणवीरच्या मनात चमकून गेला. थांब विक्रांत, तो नक्की काय सांगतो आहे ते एकदा ऐकून घेऊया. रणवीर, जे काही असेल ते लवकर बोल, मुहूर्ताची वेळ झाली आहे, असे जयदेव राठोड म्हणाले. तसे काहीही नाहीये सासरे बुवा, लग्न झालेल्या मुलीचे तुम्ही दुसरे लग्न लावून देत आहात, हा कुठला न्याय आहे, हे विचारायला मी इथे आलो आहे. सांगा, हा न्याय आहे का, असे म्हणत रणवीर हात बांधून उभा राहिला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. विक्रांत रागाने पूर्णपणे लाल झाला होता. तू कमिशनर समोर उभा राहून बोलत आहेस याचे भान ठेव, असे तो ओरडला. हो कमिशनर सर, मला अगदी नीट आठवण आहे, पण ह्याच कमिशनरवर केस झाली तर ते किती वाईट दिसेल याचा विचार करा. तुमचं जावई अजूनही दाढ दाखट असताना तुमच्या मुलीचे दुसरे लग्न करून देणे योग्य आहे का सर? तुमच्या मुलीचे मन खूप मोठे आहे. आम्ही कायदेशीररित्या रजिस्टर ऑफिसमध्ये लग्न केले आहे. माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट देखील आहे. घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे, हे तुम्हाला माहीत नाही का सर? असे विचारत रणवीरने त्याच्या भुवया उंचवल्या आणि तो उपरोधिकपणे हसला. मी निधीला आधीच सांगितले होते सर की हा माणूस चांगला नाही. अखेर ह्याने स्वतःची कपटी बुद्धी दाखवूनच दिली. म्हणूनच हा इतके दिवस शांत बसून आज इथे नाटक करायला आला आहे, असे रागाने म्हणत विक्रांत पुढे आला आणि त्याने रणवीरचा कॉलर पकडला. रणवीरनेही त्याच्याकडे रोखून पाहिले. तितक्यात जयदेव यांनी मध्येच पडून त्याचा हात सोडवला. काय म्हणालास? तुम्ही दोघांनी रजिस्टर मॅरेज केले आहे? ती तुझ्यासोबत फक्त पत्नी असण्याचे नाटक करत होती ना? जयदेव यांनी प्रचंड आश्चर्याने विचारले. हो, पण मी त्याच्याशी लग्न केले ते केवळ माझी मालमत्ता माझ्या नावावर व्हावी म्हणून. असे नाटक केल्याने मालमत्ता माझ्या नावावर होईल का? आम्ही खरोखरच रजिस्टर मॅरेज केले आहे. तुमच्या मुलीने तुमच्यापाशी ह्या गोष्टी का लपवून ठेवल्या हे तुम्हाला माहीत नाही का सर? एवढेच नाही, ती माझ्यावर वेड्यासारखे प्रेम करते, पण माझ्यावर राग आल्यामुळे तिने ह्या दुसऱ्या लग्नाला संमती दिली आहे इतकंच. ती आतून किती अस्वस्थ आहे आणि किती तडफडत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिला सोडून देणे मला अजिबात मान्य नाही. ती फक्त माझी आहे, रणवीर ठामपणे म्हणाला. नाही सर, हा माणूस पूर्णपणे खोटे बोलत आहे. निधी आता ह्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही. ह्याची लायकी आणि बुद्धी आता तिला नीट समजली आहे. हवे तर तुम्ही तिलाच बोलावून विचारून घ्या. सर, तुम्ही याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मुहूर्ताची वेळ झाली आहे, चला आपण निघूया, असे विक्रांत घाईघाईने म्हणाला. हे बघ रणवीर,
माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. जर ती तुझ्यावर प्रेम करत असती तर तिने मला आधीच सांगितले असते. आता इथे येऊन कोणत्याही नवा खेळ मांडू नकोस, नाहीतर मी तुला सरळ तुरुंगात टाकेन. तिचे विक्रांतसोबतचे लग्न आधीच ठरले आहे. आज तिचे लग्न त्याच्याशीच होणार. तू आताच्या आता इथून चालता हो. जेजो मोठ्या आवाजात त्याला दम भरत म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून रणवीर फक्त उपरोधाने हसला. पण सर, मी इथे तुमची परमिशन घ्यायला आलो आहे असे तुम्हाला वाटते का? मी तिला आजच माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. काय म्हणालात तुम्ही की तिचे माझ्यावर प्रेम नाही? जरा हे स्वतःच डोळ्यांनी बघून घ्या, असे म्हणत रणवीरने त्यांच्यासमोर त्याचा मोबाईल फोन धरला. त्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे नशेत असताना रणवीरवर तिचे किती प्रेम आहे हे मनापासून सांगत होती. हा व्हिडिओ पाहून आता ह्यांचे डोळे नक्कीच उघडतील. आता तरी यांना सत्य काय आहे ते समजेल असा विचार रणवीरच्या मनात आला. तो शांतपणे त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव पाहत राहिला. जयदेव यांनी प्रचंड आश्चर्याने एकदा विक्रांतकडे पाहिले. सर, हे सगळे खोटे आहे. हा माणूस अत्यंत कपटी आहे आणि नाटक करून तुम्हाला फसवत आहे. ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे विक्रांत म्हणाला. ठीक आहे, तर मग हिचे लग्न ह्याच्याशीच लावून द्यायचे आहेत ना? बिंदास लावून द्या. तसेही बाहेर मीडियावाले आधीच आले आहेत ना. माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि आमच्या लग्नाचे फोटो मी आत्ताच्या आता त्या सगळ्यांसमोर ठेवेन. जावई जिवंत असताना स्वतःच्या मुलीचे दुसरे लग्न लावून देणाऱ्या सासरच्या माणसाचे खरे रूप सगळ्या जगाला समजू दे, रणवीर शांतपणे म्हणाला. सर, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी एक पोलीस अधिकारी आहे, तुम्ही कमिशनर आहात. हा चक्क आपल्या दोघांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याला जे काय करायचे आहे ते करू दे, असे म्हणत विक्रांतने रागाने त्याचे डोळे मोठे केले. ठीक आहे, तर मग, असे म्हणत रणवीर तिथून बाहेर पडण्यासाठी पुढे सरकला. थांब, असे म्हणत जयदेव यांनी त्याला मध्येच अडवले. शेवटी माझे हे बाण अगदी अचूक ठिकाणी जाऊन लागल्यासारखे झाले आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. नाही विक्रांत, जर माझी मुलगी ह्याच्यावर प्रेम करत असेल तर तिने ह्याच्याशीच लग्न करावे. त्यातच तिचे भले आहे. शिवाय या दोघांनी कायदेशीररित्या लग्न देखील केले आहे. ही गोष्ट जर बाहेर समजली तर माझ्या मुलीचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. जयदेव चिंतेत पडत म्हणाले. तुम्ही हे काय बोलत आहात सर? मी तिच्याशी लग्न करण्यासाठी कितीतरी स्वप्ने पाहिली होती. तुम्ही माझ्यासोबत असे करू शकत नाही. जर आता हे लग्न थांबले तर मी गप्प बसणार नाही. मी तुमच्यावर मानहानीची केस करेन. मला कोणत्याही परिस्थितीत निधी हवी आहे बास, असे विक्रांत रागाने वरडला. विक्रांत, तू हे काय बोलत आहेस? जयदेव यांनी आश्चर्याने विचारले. हो सर, मी अगदी विचार करूनच बोलत आहे. जर तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून द्यायचे नसेल तर तुमची 100 कोटींची मालमत्ता माझ्या नावावर लिहून द्यावी लागेल, तरच मी तुमचे म्हणणे मान्य करेन. त्याचं बोलण्याचं नूर आता पूर्णपणे बदलला होता. त्याचे ते बदललेले रूप पाहून रणवीरला सुद्धा प्रचंड आश्चर्य वाटले. काय म्हणालास? मालमत्ता? ह्याचा अर्थ तू माझ्या मुलीवर प्रेम करून तिच्याशी लग्न करायला तयार झाला नव्हतास तर? जयदेव याने धक्का बसल्यासारखे विचारले. हो, मी तिच्यावर प्रेम केले होते, पण जेव्हा ती याच्या घराची कायदेशीर पत्नी बनून गेली तेव्हाच माझे ते प्रेम तिथेच संपले. ती ह्याच्यासोबत एकाच खोलीत कित्येक महिने राहिली आहे. त्या दोघांमध्ये काहीच घडले नाही ह्यावर मी कसा विश्वास ठेवू? माझ्यासोबत असताना सुद्धा ती नेहमी ह्याच माणसांचं जप करत असते. अशा परिस्थितीत एकत्र राहताना त्यांनी कितीतरी गोष्टी केल्या असतील, ती आता अपवित्र झाली आहे. अशा मुलीशी लग्न करायला माझे काय डोके फिरले आहे का? ती तुमची मुलगी आहे. तिच्या नावावर
कोट्यावधींची मालमत्ता आहे हे मला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच केवळ त्या संपत्तीसाठी मी या लग्नाला होकार दिला होता. आता माझ्याशी वाद घालू नका. आधीच लग्न झालेल्या मुलीशी गोष्ट लपवून तुम्ही माझे लग्न तिच्याशी लावून देत होतात, म्हणून मी तुमच्यावर गुन्हा देखील नोंदवू शकतो. आता सरळ सांगा, ती 100 कोटींची मालमत्ता माझ्या नावावर करताय की नाही? विक्रांतने उघडपणे धमकी दिली. हा तर पूर्णपणे बदलला. ही तर वेगळीच कहाणी समोर आली. स्वतःला खूप मोठा आणि नात्यांना मान देणारा समजणारा हा विक्रांत तर पैशाचा भुकेला निघाला, असा विचार रणवीरच्या मनात आला. तो शांतपणे त्या दोघांकडे पाहत राहिला. त्याचे ते शब्द ऐकून जयदेव प्रचंड धक्काने तिथेच स्तब्ध उभे राहिले. त्यांनी ह्या माणसावर किती मोठा विश्वास ठेवला होता. त्यांना स्वतःच्या निर्णयाचा प्रचंड धक्का बसला होता. विक्रांत, तू असा निघशील असे मला कधीच वाटले नव्हते. मी तुला स्वतःच्या मुलासारखे मानले होते, पण तू केवळ संपत्तीच्या हव्यासा पोटी हे सगळे नाटक करत होतास. काय म्हणालास? 100 कोटींची मालमत्ता हवी आहे? तुला एक पै देखील मिळणार नाही. तुला जी काही केस करायची आहे ती कर आणि आताच्या आता इथून निघून जा. मी माझ्या मुलीचे लग्न रणवीर सोबतच लावून देईन. जयदेव अत्यंत रागाने आणि ठामपणे म्हणाले. हे बघा सर, अजून एक वेळ नीट विचार करून घ्या. तुम्हाला माझ्याबद्दल अजून पूर्ण माहीत नाही, असे म्हणत विक्रांतने त्यांच्यावर जोरात आवाज चढवला. तुला जे काय करायचे आहे ते तू करून घे, असे जयदेव ओरडले. त्यानंतर विक्रांतचा तो प्रचंड राग रणवीरच्या दिशेने वळला. तो पुन्हा एकदा रणवीरच्या कॉलर पकडण्यासाठी पुढे आला, पण ह्यावेळी रणवीरने क्षणाचाही विलंब न करता आपली मूठ आवळली आणि थेट त्याच्या तोंडावर एक जोरदार ठोसा मारला. विक्रांतचे डोके पूर्णपणे घरघरले. तो स्वतःचे डोके धरून तिथेच थांबला असताना रणवीरने त्याला बळजबरीने मागच्या खोलीत ढकलले आणि दरवाजा बाहेरून बंद केला. लग्न सोहळा पूर्ण होईपर्यंत हा माणूस इथेच बंद राहिलेला चांगला आहे, नाहीतर हा बाहेर येऊन पुन्हा काहीतरी नवीन गोंधळ घालेल. रणवीरने शांतपणे जयदेव यांच्याकडे पाहत म्हटले. जयदेव यांनी कोणत्याही आक्षेप न घेता फक्त आपली मान डोलावली. तरीही त्यांचे मन आतून पूर्णपणे खचून गेले होते. तुम्हाला खूप वाईट वाटले आहे ह्याची मला जाणीव आहे. लग्नाच्या दिवशी असा प्रसंग निर्माण करावा लागल्यामुळे मलाही अजिबात बरे वाटत नाही. पण जर हे लग्न झाले असते तर निधी कधीच आनंदी राहू शकली नसती. ती माझ्यावर किती मनापासून प्रेम करते हे फक्त मलाच ठाऊक आहे. ती फक्त रागाच्या भरात असे चुकीचे निर्णय घेत होती. ती माझा जीव आहे. मी तिची डोळ्यात तेल घालून अगदी जीवापाड काळजी घेईन, असे म्हणत रणवीरने जयदेव यांचा हात हातात धरून त्यांना धीर दिला. ते मला चांगलेच ठाऊक आहे. ती तुझ्यासोबत असताना तू तिची किती मनापासून काळजी घेत होतास हे मी पाहिले आहे. पण मी त्या विक्रांतवर विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेतली याचेच मला वाईट वाटत आहे. जे काही झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. आता तू अजिबात वेळ वाया न घालवता लवकर तयार होऊन ये, असे म्हणत जयदेव तिथून बाहेर पडले. बिचारे जयदेव सर खूप साधे आणि सरळ माणूस आहेत. ते सगळ्यांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. पण शेवटी माझी निधी मला परत मिळाली आहे. आता मंडपात गेल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल? ती माझ्यावर प्रचंड रागवेल की तिला मनातून आनंद होईल? ते तिथे गेल्यावरच समजेल, असं विचार रणवीरच्या मनात आला. लग्नाचा मुहूर्त होताच रणवीर नटून तटून मंडपात जाऊन उभा राहिला. अंतरपटाच्या पलीकडे निधी उभी होती. पारंपरिक विधी पूर्ण झाल्यानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि अखेर तो अंतरपाट बाजूला झाला. नववधूच्या वेशात आणि सुंदर दागिन्यांमध्ये निधी एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. ती रणवीरची लाडकी निधी होती, पण तिने तिचे डोके वर करून रणवीरकडे एकदाही पाहिले नाही. तिचे डोके फक्त जमिनीकडे लागले होते. अरे देवा,
हिची ही काय अवस्था झाली आहे. एक वेळ डोके वर करून माझ्याकडे बघ तर करी. तुझा रणवीर तुझ्या समोर उभा आहे, पण ती आतून खूप जास्त दुखावली गेली आहे. हिने नक्कीच विचार केला असेल की समोर विक्रांत उभा आहे. असं विचार रणवीरच्या मनात आला. निधीने डोके खाली करूनच रणवीरच्या गळ्यात वर माला घातली. तिचे हात थरथर कापत होते. ती कधी एकदा डोके वर करून माझ्याकडे बघेल याची रणवीर आतुरतेने वाट पाहत होता. तितक्यात पंडितजींनी रणवीरच्या हातात मंगळसूत्र दिले. रणवीरने सासरच्या लोकांकडे आणि आपल्या घरच्यांकडे पाहिले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबतच एक वेगळाच आनंद दिसत होता. पण त्याची निधी मात्र अजूनही वर पाहत नव्हती. मंगलाष्टकांचे सूर आणि वाद्यांचं आवाज घुमू लागताच रणवीरने पुढे होऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिला अधिकृतपणे आपल्या आयुष्याचा भाग बनवून घेतले. त्या क्षणी निधीला स्वतःच्या भावना अजिबात आवरता आल्या नाहीत आणि ती तिथेच ढसाढसा रडू लागली. मला हे लग्न अजिबात मान्य नाही. मी फक्त माझ्या रणवीरवर प्रेम केले आहे. मला हे लग्न नको आहे, असे डोके खाली ठेवूनच मोठमोठ्याने रडत होती. समोर कोण उभे आहे हे न पाहताच तिने रडण्याचं भरात समोरच्या व्यक्तीचं छातीवर डोके टेकवले आणि प्रचंड मानसिक धक्क्यामुळे ती तिथेच शुद्ध हरपून कोसळली. माझी निधी अजूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे. माझ्यावर राग असूनही तिच्या मनात फक्त माझेच नाव आहे. तिला अजून माहीतही नाही की तिचे लग्न माझ्याशीच झाले आहे. जेव्हा ती डोळे उघडेल तेव्हा तिला किती आनंद होईल, असा विचार रणवीरच्या मनात आला. त्याने काळजीपोटी तिला लगेच आपल्या हातांवर सावरले. शेवटी ह्या भांडखोर आणि सतत एकमेकांशी नडणाऱ्या जोडप्यांचे खरोखरच लग्न झाले.